तर पुण्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील बोलतायत, पाहूयात। तोपर्यंत जे नुकसान होतं त्या नुकसानीची भरपाई हे एवढंच आपल्या हातात राहतं, मदत करणं। आणि त्यामुळे आता ह्या सगळ्या नुकसान झालेल्या घरांचं, रस्त्यांचं, गटरचं, सार्वजनिक टॉयलेटचं पंचनामे सुरू होतील। 19ला ज्यावेळेला पूर आला कोल्हापूरला त्यावेळेला खूप गोष्टी प्रो पीपल आपण कागदावर आणल्या, GRच्या फॉर्ममध्ये, कायद्याच्या फॉर्ममध्ये, त्या इतक्या चांगल्या केल्या गेल्या की 21ला सरकार नव्हतं देवेंद्रजींचं, पण राजू शेट्टींनी एका वाक्याची मागणी केली की 19चा GR लागू करा। तोच 19चा GR आत्ताही लागू करायला लागेल की ज्याच्यामध्ये कपडे भिजल्याचे पैसे आहेत, भांडी वाहून गेल्याचे पैसे आहेत, मुलांची दप्तर वाहून गेल्याचे पैसे आहेत, घरांच्या दुरुस्त्या आहेत। म्हणजे दुरुस्तीला आता घरवाई सुरू होईल, परंतु एक 10,000 15,000 देणं सुरू होईल। आणि त्यामुळे पाऊस थोडा थांबला आहे, पाणी ओसरलं आहे, त्या काळामध्ये आता पंचनामे सुरू होतील। कोणाचंही नुकसान होणार नाही, म्हणजे नुकसान होणार नाही, झालेलं नुकसान भरून दिलं जाईल। पाटबंधारे खात्याकडून काही सूचना दिल्या गेल्या नव्हत्या असे आरोप नागरिकांचे आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती हा विसर्ग जो करण्यात आला पाटबंधारे खात्याची जी सूचना असते ती शेवटी व्हॉट्सअपच्या माध्यमातूनच येणार। बऱ्याच वेळेला नदीकाठी राहणारी माणसं, अशा प्रकारच्या वस्त्यांमध्ये राहणारी माणसं हे रेग्युलर व्हॉट्सअप वापरत नाहीत। मग थोडासा पर्याय हा आहे की त्यांनी रेडिओवर डिक्लेअर करावं, पण कोण आता अलीकडच्या काय रेडिओ ऐकतो? त्यामुळे पाटबंधारे खात्याने वेळेमध्ये सूचना दिलेल्या आहेत, आपापले व्हॉट्सअप चेक करा। आता शेवटी पाणी किती वाजता अशा स्टेजला येणार आहे की विसर्ग करायला लागेल असं आपल्याला नाही सांगता येत ना। ती स्टेज एका वेळेला अचानक येते, पण माझं असं म्हणणं आहे की त्या अचानक आलेल्या स्टेजमध्ये सुद्धा घाईघाईने व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाटबंधारे खात्याने लोकांना हे कम्युनिकेट करणं सुरू केलं की नदीकाठच्या लोकांनी लगेच शिफ्टिंग सुरू करा। आणि त्यामुळे असा आरोप करता येणार नाही। आणि मी पुन्हा तेच सांगेन, या निमित्ताने प्रत्येक गोष्ट आयुष्यामध्ये टेक्निकली समजून घ्यायची असते की धरण क्षेत्र त्यालाच म्हणतात की ज्या ठिकाणी जास्त पाऊस होतो। म्हणजे बाहेर पाऊस नसतो आणि आपण म्हणतो धरण कसं भरलं, तर तिथे जास्त पाऊस पडतो म्हणून तर तिथे धरण बांधलं ना। तर काय पुण्यात इथे बांधलं असं धरण, तर इथे पाऊस पडून ते धरण 100 वर्ष भरणारच नाही। पण दादा, या सगळ्याला नदी पात्रालगतची काही बांधकामं झालेली आहेत, ती सुद्धा नदी पात्रालगतची बांधकामं कारणीभूत आहेत। नदीपात्रालगत नाही तर पूर्ण शहरामध्ये नाले लोकांनी बुजवले, त्याच्यावर बिल्डिंग बांधल्या, असे खूप मोठे विषय आहेत। त्यातला लगेचचं सोल्युशन जे हातातलं आहे ते काय, तर नदीकाठच्या लोकांना शिफ्ट करणं। पण माझा अनुभव असा आहे की शिफ्टिंगमध्ये पूर ओसरला की पुन्हा लोकांना त्याच घरी राहायचं असतं। अनेक, आता नावं घेत नाही, पण अनेक ठिकाणी पर्यायी प्लॉट दिलेले आहेत, पण लोक काही घर बांधायला तयार नाही। आत्ता मी म्हटलं ना की बा तुम्हाला महानगरपालिकेकडून मी पर्यायी घर देतो, म्हणाला पण नोकरी धंद्याचं काय करायचं? नोकरी धंदा पुण्यासारख्या शहरामध्ये अशी काही एवढी लांब ठिकाणं मिळणार नाहीत ना। पण तरीही एकदा जवळची काही घरं महानगरपालिकेकडे शिल्लक असणारी दाखवू की हे जवळ आहे, पण त्या घरावर वर्षानुवर्ष राहिल्यामुळे असं एक प्रेम निर्माण होतं की दरवर्षी पाण्याचा प्रॉब्लेम आला, पाणी ओसरलं की त्याच घरात जाऊन राहायचं असतं। दादा, पण याच्यामध्ये नदी सुधार प्रकल्प सुद्धा कारणीभूत आहे असं आता नागरिक म्हणू लागलेले आहेत। मोठ्या प्रमाणात भराव नदीमध्ये टाकलेला आहे आणि त्यामुळे या भागात सगळा फुगवटा आहे पाण्याचा, तो निर्माण झाला नाही। आता हे तज्ज्ञांनी मत द्यावं, माझ्यासारख्या त्यातलं न जसं काही न कळता चौकामध्ये बसून मत देण्याचा फार मोठा आपल्याकडे प्रकार आहे ना, ज्यामुळेच तर सरकारसुद्धा इकडची तिकडे होतात। चौकात बसायचं, फेक नॅरेटिव्हच्या आधारे चर्चा करायची, स्वतःचं मत करायचं, असा आपल्याकडे कॉमन प्रकार आहे। तशातला मी नाही, तर मी म्हणेन की तज्ज्ञांचा अभ्यास करावा। असं समजा भराव टाकल्यामुळे होत असेल तर थांबवा, पण वर्षानुवर्ष काही भराव टाकत नव्हते ना। हे गेल्या वर्षभरामध्ये आपण नदीकाठ सुधार नावाचा प्रकल्प आणला, जो लोकांच्या आवश्यकतेचाच आहे, पण तो नदीला पात्र लहान झाल्यामुळे पात्रातलं पाणी लवकर बाहेर येतं असं निष्कर्ष निघत असेल तर तज्ज्ञांनी त्याचा रिपोर्ट द्यावा। शेवटी असे प्रोजेक्ट एका रात्रीत उभे राहत नाहीत, त्याला अनेक प्रकारची सर्टिफिकेट लागतात, अनेक प्रकारची सर्वे होतात।